तर लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे। मार्च, एप्रिल आणि मेचे 4500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहेत। बघा, खूप दिवसांपासून लाडक्या बहिणी या वितरणाची वाट बघत आहेत आणि आता शेवटी सोमवारपासून हे वितरणाचा हे जे काही टप्पे राहिलेले आहेत आपले तिन्ही टप्पे तुम्हाला एकत्रित देण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। आता बघूया आपण या व्हिडिओमध्ये की तिन्ही टप्पे एकत्रित खरंच मिळणार आहेत का, किंवा मग टप्प्याटप्प्याने एक टप्पा असे वेगवेगळे टप्पे आपल्याला मिळणार आहेत। त्याचबरोबर ज्या बहिणींची KYC आता सध्या झालेली आहे, चुकीची दुरुस्ती त्यांनी केलेली आहे आणि त्यांना सक्सेसफुलचा मेसेज आलेला आहे, अशा बहिणींना सुद्धा हे हप्ते मिळणार आहेत का, किंवा मग मिळणार तर कोणकोणते हप्ते मिळणार, या सर्व गोष्टींचा विचार आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। सर्व अपडेट घेऊया। नमस्कार, मी देवानंद गव्हांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहीतच आहे की चुकीची दुरुस्त करण्याचं काम सध्या सुरू होतं आणि 30 एप्रिल ही शेवटची संधी होती। यानंतर त्यांना संधी मिळणार नाही आहे। आता बघा, 30 एप्रिलपर्यंत ज्या महिलांनी ज्या बहिणींनी आपली KYC म्हणजेच की चुकीची दुरुस्ती करण्याची KYC केलेली आहे आणि त्यामध्ये त्यांना सक्सेसफुलचा मेसेज आलेला आहे, अशा सर्व बहिणींना मार्च, एप्रिल आणि मेचा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आता यामध्ये एक गोष्ट आणखीन लक्षात घ्या की सक्सेसफुलचा मेसेज आल्यावरही काही बहिणींना हप्ते मिळत नाही आहेत, म्हणजेच की तांत्रिक अडचण यामध्ये सुद्धा आहे। परंतु असं जास्तीत जास्त महिलांना हा हप्ता मिळण्याची शक्यता आहे आणि मार्च, एप्रिल आणि मेचे हप्ते या बहिणींना मिळू शकतात। फक्त काही ज्या महिला ज्यांच्यामध्ये की तांत्रिक अडचण आलेल्या आहेत, सक्सेसफुलचा मेसेज आल्यावरही त्यांना हे हप्ते मिळण्यास विलंब होणार आहेत। परंतु एक गोष्ट इथं लक्षात घेण्यासारखी अशी आहे की मार्च आणि एप्रिल आणि मेचा हे जे काही हप्ते आहेत हे एकत्रित मिळणार आहेत का? नाही, एकत्रितसुद्धा मिळू शकत नाहीत, कारण की या अगोदरसुद्धा 2च हप्ते आपल्याला मिळालेले होते आणि त्यानंतर कित्येक वेळा आपण बघितलं असेल की 2 हप्ते लाडक्या बहिणींना मिळालेले आहे आणि तिसरा जो काही टप्पा आहे, हप्ता आहे, तो त्यांना अलग त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेला होता। म्हणजे इथं असं समजूया की 2 हप्ते म्हणजे की 3000 रुपये एकत्रित आपल्याला मिळू शकतात आणि तिसरा जो काही हप्ता आहे मे महिन्याचा, तो आपल्याला नंतर 8-15 दिवसांना आणखीन पुढील टप्प्यात मिळू शकते। तर बघा, याबाबतचं शासनाकडून कुठलंही आपल्याला शासन निर्णय आलेला नाही आहे किंवा शासन GR आलेला नाही आहे, किंवा मग शासनानं कुठलीही अपडेट याबद्दलची दिलेली नाही आहे। त्याचबरोबर आदित्यताई तटकरे यांनी सुद्धा आपल्याला ट्विटच्या माध्यमातून किंवा इतर पत्रकारांशी बोलताना सुद्धा त्यांनी अशा प्रकारची काही माहिती आपल्याला दिलेली नाही आहे। म्हणजे की एकूण काय, तर लाडक्या बहिणींच्या तिन्ही हप्त्यांबाबत अजूनही सरकारकडून काही अद्ययावत माहिती किंवा अपडेट समोर आलेली नाही आहे। आता हे अंदाजा किंवा आपल्याला तुम्हाला माहीत असेल की आपण फक्त हा अंदाजच लावत आहोत की आपल्याला या हप्त्यापर्यंत हे पैसे मिळू शकतील आणि टप्प्याटप्प्याने मिळतील, किंवा मग 2 हप्ते एकत्र मिळतील, किंवा मग तिन्ही हप्ते एकत्रितच मिळतील, ही फक्त संभावना आहे। हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, कारण की कुठलीही अशी स्पष्ट माहिती समोर आलेली नाही आहे की ठामपणे असं कुठल्याही मंत्र्यांनी किंवा मग आदित्यताई तटकरे किंवा मग शासन निर्णय असा आला नाही आहे की तिन्ही हप्ते आपण एकत्रितच सर्व लाडक्या बहिणींना देणार आहोत, म्हणून अशा प्रकारचा कुठलाही शासन निर्णय आलेला नाही, कुठलीही माहिती समोर आलेली नाही आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, आपला ही जी काही संभावना आहे ही आता पुढील हप्त्यापासून आपल्याला हे पैसे मिळण्याची शक्यता आहे। म्हणजेच की आधीच खूप उशीर झाला आणि ही शक्यता काय, खूप उशीर झाल्यामुळे ही शक्यता वर्तवली जात आहे, कारण की आधीच खूप उशीर झालेला आहे। 3 महिन्यांचे पैसे रखडलेले आहेत, कारण की 10 ते 15 दिवसांच्या आत आपल्याला लाडकी बहीण योजनेचे प्रत्येक महिन्याला जे काही पैसे आहेत, जे काही हप्ता आहे, तो आपल्याला मिळाला पाहिजे, परंतु 3 हप्त्यांचे पैसे अजूनही रखडलेले आहेत। आज 10 तारीख लगभग येत आहे, 8 ते 10 तारीख येत आहे आणि अजूनही लाडक्या बहिणींचे मे महिन्याचा हप्तासुद्धा आलेला नाही आहे। म्हणजेच की तुम्ही बघू शकता, मार्च, एप्रिल आणि मे तिन्ही महिन्यांचे पैसे आलेले नाही आहेत आणि फक्त लाडक्या बहिणी योजनेचेच नाही आहे, तर इतरही जे काही योजना आहेत, संजय गांधी निराधार योजना असेल किंवा मग दिव्यांग सक्षमीकरण योजना असेल, तर अशा सर्व योजनांचे पैसे अजूनही बाकी राहिलेले आहेत। त्यांचासुद्धा मार्च, एप्रिल आणि मेचा हप्ता त्यांना मिळालेला नाही आहे। म्हणजेच की असं तुम्ही समजू शकता की सर्व योजना अजून थकबाकीतच आहेत, त्यांचे हप्ते दिलेले नाही आहेत। आता ह्याला कारण काय असू शकते, तर कारण काही राजकीयसुद्धा असू शकते किंवा मग पैशांची कमतरता, हे सुद्धा एक कारण असू शकते, परंतु पैशांची कमतरता म्हणता येणार नाही, कारण की सरकारनं लाडकी बहीण योजनेसाठी आधीच जो काही निधी आहे तो काढून ठेवलेला आहे। मला माहीतच असेल की हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारनं स्पष्टता सांगितलेलं होतं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की लाडकी बहीण योजना ही अशी सुरू राहणार आहे आणि कोणत्याही लाडकी बहिणींना आम्ही दगा देणार नाही, अशा प्रकारचं एकनाथ शिंदे यांनी सुद्धा विधान दिलेलं आहे। त्याचबरोबर जे काही निधी आहे तो सुद्धा पुरवणी मागणीमध्ये निधी त्या सरकारला दिलेला होता, म्हणजे की लाडकी बहीण योजनेसाठी मिळालेला होता व पूर्ण वर्षभराचा मिळालेला होता। तरीही योजनेचे जे काही हप्ते आहेत हे रखडलेले आहेत। मग आता हे रखडलेले का आहेत,
कारण पैसा असल्यावरही जर पैसे आपल्याला मिळत नसतील, लाडक्या बहिणींना महिन्याच्या महिने त्यांना जर हप्ते मिळत नसतील, तर मग कुठेतरी पैशांचाच हा रखडलेला जो हप्ता आहे, हे रखडलेले हप्ते आहेत हे पैशांच्या विलंबामुळेच होत आहेत. निधी तर आलेला आहे परंतु वाटप होत नाही आहे. मग नेमकं कारण काय? DBT व्यवस्थित चालत नाही आहे का? DBT जे काही पोर्टल आहे ते व्यवस्थित चालत नाही आहे का? किंवा आणखीन काही तांत्रिक अडचण आहे? हे आता समजण्यासारखं राहणार आहेत. परंतु येत्या सोमवारपासून आपल्याला पैसे मिळणार हे मात्र नक्की. विश्वसनीय सूत्रांकडून अशी माहिती येत आहे की पुढील हप्त्यांपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये DBT मार्फत त्यांचे जे काही पैसे आहेत हे वाटपास सुरुवात होणार आहे. परंतु हे सांगण्यात आलेलं नाही आहे की तिन्ही हप्ते एकत्र मिळतील की मग 2 हप्ते एकत्र मिळतील किंवा मग हे हप्ते टप्प्याटप्प्याने मिळतील. कारण की जोपर्यंत शासन निर्णय येत नाही आहे तोपर्यंत आपल्याला काही स्पष्ट सांगता नाही येत. आता शासन निर्णयाच्या भरोश्यावर सुद्धा बसता येत नाही, कारण की या अगोदर सुद्धा लाडक्या बहिणींचे असे खूप सारे हप्ते असे मिळालेले आहेत की ज्यांना शासन निर्णय न काढताच त्यांच्या खात्यामध्ये हे हप्ते टाकण्यात आलेले होते. तर असंही होऊ शकते की शासन निर्णय न निघताच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटपास सुरुवात होणार आहे. आता बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये 2-3 हप्ते जे रखडलेले आहेत, ज्याला आपण विलंब झालेला असं म्हणतो, म्हणजेच की मार्च, एप्रिल आणि मेचे हप्ते, याला जो काही विलंब झालेला आहे याला एक कारण हे पण आहे की KYC जी काही चालू होती प्रक्रिया, चुकीची दुरुस्तीची जी काही प्रक्रिया चालू होती ती प्रक्रिया 30 एप्रिलपर्यंत चालू होती आणि याचमुळे या पैशांना उशीर झालेला आहे असं सुद्धा वाटत आहे. कारण की 30 एप्रिलपर्यंत ज्या बहिणींची KYC झालेली असेल, ज्या बहिणींची KYC सक्सेसफुल झालेली असेल, त्या सर्व बहिणींनासुद्धा हे पैसे मिळावे असा हेतू सरकारचा असेल असं सुद्धा या ठिकाणी वाटत आहे. तर होऊ शकते की या KYCमुळे सुद्धा हे 3 हप्ते रखडलेले असावेत आणि आता याची सुरुवात होणार आहे वाटपाची. आणि म्हणून असं वाटत आहे की पुढील आठवड्यापासून म्हणजेच की सोमवारपासून हे हप्ते मिळण्यास आता सुरुवात होणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आपल्याला शासन निर्णयसुद्धा या हप्त्यामध्ये येऊ शकतो 2-3 दिवसांमध्ये, किंवा मग सोमवारीसुद्धा येऊ शकतो, किंवा मग मंगळवारीसुद्धा येऊ शकतो, किंवा मग शासन निर्णय येऊ पण शकत नाही आणि तुमचे हप्ते तुमच्या खात्यामध्ये टाकण्यास सुरुवात होऊ शकते. कारण की आता ज्या बहिणींची KYC कंप्लीट झालेली आहे, सक्सेसफुल झालेली आहे, ज्यांची चुकीची दुरुस्ती पूर्णतः व्यवस्थित झालेली आहे, त्या बहिणींनासुद्धा हे हप्ते मिळावेत. आणि म्हणून सरकारनं ही जी काही पैसे रखडण्याचं जे काही काम झालेलं आहे, विलंब झालेला आहे, या कारणामुळेच झालेलं आहे. आणि आता म्हणून सरकार आता हे जे काही पैसे आहेत हे आपल्या खात्यामध्ये टाकण्यास सुरुवात करणार आहे. कारण की ज्या बहिणी राहिलेल्या होत्या, ज्यांची KYC राहिली होती, त्यांनासुद्धा पैसे मिळावेत असा हेतू सरकारचा असला पाहिजे आणि म्हणूनच हा विलंब झालेला आहे. तर आता लवकरच आपल्याला हे पैसे मिळणार आहेत, शासन निर्णयसुद्धा येणार आहे आणि यावरच आदित्यताई तटकरे आपल्याला 2-3 दिवसांमध्ये काही ना काही माहिती देतील किंवा मग सरकारकडून काही माहिती मिळणार असं वाटत आहे. तर याबाबत काहीही अपडेट आली तर आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात आधी मिळणार आहे पाहायला. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लवकरात लवकर आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि बघा, आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच जे काही कंटेंट आहे किंवा मग जे काही लाडकी बहीण संबंधीचे व्हिडिओज आहेत हे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सत्य आणि खरी माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे. तर शासन निर्णय अजूनही कुठलाही आलेला नाही आहे लाडक्या बहिणीचे जे काही 3 हप्ते रखडलेले याबाबत. आणि त्याचबरोबर आदित्यताई तटकरे यांच्याकडून सुद्धा काही माहिती आलेली नाही, शासनाकडून काही माहिती आलेली नाही. परंतु असं वाटत आहे, शक्यता वाटत आहे की पुढच्या हप्त्यामध्ये आपले जे काही पैसे आहेत हे आपल्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात होणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.